राज्यातील 246 नगर परिषदा 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार। पहा अचूक आणि वेगवान निकाल TV9 मराठीवर। भाजप 50% जास्त जागा जिंकेल। महायुतीमध्ये भाजपच बाजी मारेल आणि दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार आणि शिंदेंमध्ये थोडाफार फरक असू शकतो। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। राज्यात भाजप आणि महायुतीच्या बाजूने वातावरण। महायुतीच्या 90% यशामध्ये 50 ते 60% यश भाजपचं असेल। भागवत कराड यांना विश्वास। आज शिवसेनेचा गुलाल पाहायला मिळणार। जनता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून देणार। शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शिवाळे यांना विश्वास। गुलाल निष्ठेचाच उधळला जाईल। मतदार राजा जागा हो, चांगल्या निष्ठेचा धागा हो, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पेडणेकरांचं आवाहन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पश्चिम उपनगर दौऱ्यावर। मालाड, मालवणी, जोगेश्वरीसह अनेक ठिकाणी मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट। शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये कोंडल्याचा प्रकार, तर बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण। निवडणूक आयोगाकडून 174 महिलांसह हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल। अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपशी युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत। सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेमध्ये भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपनं मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। मंत्री आशिष शेलार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। लवकरच महायुती जाहीर करणार। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी। लालबाग, परळ, दादरसह माहीम आणि भायखळा, वरळीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार। दोन्ही पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। माजी आमदार संदीप नाईक अखेर भाजपात। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। संदीप नाईकांनी बेलापूर विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढवली होती। वसंतदादा पाटील यांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार। पुण्यामध्ये अजित पवार 41 प्रभागातील निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार। मुलाखतींसाठी इच्छुकांची मोठी गर्दी। पिंपरी चिंचवड, पुणे पालिकेसाठी मुलाखती सुरू। यंदा गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय वाढ। 15 डिसेंबरपर्यंत देशभरातील 479 साखर कारखान्यांनी एकूण 77,90,000 टन साखरेचं केलं उत्पादन। शाळेत विद्यार्थ्यांना रागवणं आता महागात पडणार। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कडक कार्यपद्धती निश्चित। विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर घटनांच्या तातडीनं चौकशीचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश।